हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वे? मस्त मजेत ना? चला चला, तर आज आहे ना मी तुम्हाला मंडाला आर्ट करून दाखवणार आहे. आणि मंडाला आर्टमध्ये ही मंडाला आर्ट आपण कशाने करणार आहे? फक्त 2 रुपयाच्या बॉल पेनाने, कोणत्या 2 रुपयाच्या ब्लॅक कलरच्या बॉल पेनाने आज आपण मंडाला आर्ट करणार आहोत. आता तुम्ही बघू शकता इथे की मी काय केलेलं आहे की सर्वात पहिले जी माझी वही होती, जी स्केचबुक होती, त्याच्यावर मी पहिले एक नॉर्मलचं बटरफ्लायचं स्केच काढून घेतलं होतं. आणि मग ते स्केच काढून घेतलं आणि काढल्या गेल्यानंतर मग मी ब्लॅक कलरच्या पेनाने जी पूर्ण आपलं हे असतं जे स्केच आहे त्या स्केचला बॉर्डरिंग करत आहे. आणि तुम्ही बघू शकता की अतिशय सुंदर अशा प्रकारे ती मी लाईन बाय लाईन ती बॉर्डर करत आहे. हा थोडं ती प्रोसेसला टाईम लागतो, कारण की बॉल पेनाचा फरकच पडत असतो, तो थोडा रफ येतो, पण सॅटिस्फॅक्शन खूप छान मिळतं की एक मजा येते ते करायला आपल्याला. आणि मग मी असंच हळूहळू जे ते फेदर्स आहेत ते बटरफ्लायचे, तर ते जे पीस आहे तर मी त्यांना हळूहळू लाईन बाय लाईन ते बॉर्डर वगैरे करते आहे मी त्या स्केचच्या साईडने. आणि हे जे स्केच आहे ना, हे स्केचला म्हणजे खूप इझिली, की असं नाही आहे की खूप टाईम लागणार आहे वगैरे, आणि मंडाला होऊन जातं. जसं ज्या एखाद्याला मेहंदी येत असेल किंवा त्याला रांगोळी येत असेल तर तो इझिली मंडाला आर्ट करू शकतो. आता खूप काही लोक असे असतात की ज्यांच्याकडे तेवढं एक्सपेन्सिव्ह सामान वगैरे नसतं, किंवा आपल्याला ते घेणं शक्य नसतं, किंवा मग आपल्याला ज्यावेळेस ते लागणार असतं त्यावेळेस ते उपलब्ध नसतं. तर मग अशा वेळेस या कंडिशनला काय करायचं? तर अशा कंडिशनला आहे ना, आपल्याकडे घरामध्ये जे आहे ना, आणि पेन तो प्रत्येकाकडे असतो म्हणून काही विषयच नसतो, तर त्या पेनने पण आपण इझिली ते करू शकतो. आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा प्रकारे मी आता डिझाईन करायला आपण सुरुवात केलेली आहे. आणि डिझाईन काही नाही, खूप म्हणजे खूप क्रिटिकल असं काही नसतं, खूप बेसिक असतात आणि त्या येऊन जातात. जे रांगोळीमध्ये काढत असतो आपण, मेहंदीमध्ये काढत असतो, त्या प्रकारेच डिझाईन असतात. काही डिझाईनमध्ये थोडा फरक असतो. आता तुम्ही बघू शकता इथे मी गोल गोल चक्रसारखी अशी डिझाईन काढलेली आहे. नंतर लगेच अशा रेषा दाखवते, जसे पानं हे असतात आपले पाकड्या असतात फुलांच्या, अशा राऊंड आपण असे गोल गोल करत असतो, ते तशा पाकड्या काढते. म्हणजे खूप सोपं आहे, की खूप काही कठीण आहे वगैरे असं काही नाही आहे. आता माझ्या जे दोन जे आहेत, जे पीस आहेत बटरफ्लायचे, जे पंख आहेत, तर ते दोन जे आहेत त्यांना डिझाईन झालेली, म्हणजे त्यात पंख तर त्याला असतात पण जे वेगवेगळ्या लेअर असतात. तर माझे त्या बटरफ्लायचे जे फेदर्स असतात, जे पीस असतात, त्यांचे जे लेयर्स असतात ना, त्या 2 लेयर्स माझ्या कंप्लीट झाला आहे. आणि माझा तिसरी लेअर जी आहे तर ती करत आहे. आणि काही नाही, खूप इझी आहे, होतं आहे, छान आहे, तुम्ही बघू शकता. आणि मला तर तुम्हाला एकच म्हणणं आहे की तुम्ही हे आर्ट एक वेळा नक्की ट्राय करून पहा. असं नाही आहे की ते तुम्हाला येणार नाही किंवा होणार नाही. जोपर्यंत आपण कोणती गोष्ट करत नाही आणि आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव भेटत नाही, तोपर्यंत आपल्याला पण समजत नाही की आपली कॅपॅसिटी किती आहे, किंवा आपल्याला काय येतं काय नाही येतं. म्हणून तुम्ही खूप इझिली करू शकता. आणि एकदम म्हणजे काही खर्च वगैरे असं काहीच नाही आहे की ते वेळ झालं तर माझं एवढे पैसे वाया गेले. खूप इझी आहे, 2 रुपयाचा पेन आणि एक पेज, बस. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे, ते तुम्ही इझिली करू शकता. आणि तुम्ही करून बघावं हीच माझी इच्छा आहे. ट्राय करत राहा. चला, आता आपण पुढे अजून डिझाईन्स वगैरे तुम्ही बघत राहा. मी पण तुम्हाला एक्सप्लेनेशन करतच आहे, जसं की कशा प्रकारे काढणं चालू आहे वगैरे. आता तुम्ही बघू शकता मी हे असं पॅटर्न ड्रॉ करते, आणि मग त्याच्यानंतर नॉर्मली अशी त्याच पेनाने बारीक अशी शेडिंग करणार आहे, जेणेकरून ते खूप असं सुंदर आणि छान दिसून उठेल. बघा तुम्ही आता हे बघा, मी शेडिंग करायला सुरुवात केली. ते जेव्हा पूर्ण शेडिंग होऊन जाईल ना, तर ते शेडिंग इतकं सुंदर वाटेल, ते पूर्ण ब्लॅक कलरने शेडिंग केल्यानंतर. नॉर्मली खूप असं एकदम ते स्केचमध्ये करतो तसं काही नाही आहे त्याच्यात. बघा किती सुंदर प्रकारे दिसतंय ते. आता त्याच्यानंतर पुढे मी असंच गोल, जसे आपल्या पाकळ्या आपण काढत असतो तसेच गोल असे हाफ सर्कल तशी डिझाईन घेतली आहे. आणि ती पूर्ण तशी करणार त्या फेदर्सला. आणि त्यानंतर परत त्याच्यावरच परत 1 लाईन अजून घेऊन मग नॉर्मली तो स्पेस जो उरलेला आहे त्याला ब्लॅक कलरची असे रेषा देणार आहे मी.
बघू शकता तुम्ही, मी तशाच रेषा देत आहे. तुम्ही बघू शकता आता मी इथे जी लास्टची प्रोसेस आहे ती चालू आहे का. ती वरची प्रोसेस झाल्यानंतर मी नॉर्मली डॉट डॉट 2-3 डॉट आणि नंतर लाईन आणि अशी पूर्ण ते जी आहे ती जी लेअर आहे त्या फेदर्सची तर ती केली मी. आणि ती झाल्यानंतर इकडे साईडला फक्त असं बारीक रेषा काढून शेडिंग करून घेतलेली आहे. आणि खूप इझी आहे, म्हणजे होतं आहे एकदम रिलॅक्सिंगवर आहे. तुम्हाला खूप आवडेल ती प्रोसेस करायला. फायनली बघा गाईस, आपली जी ड्रॉइंग आहे, जे आर्ट आहे मंडाला आर्ट, ते खूप कंप्लीट होण्यातच आहे. त्यानंतर मी आता डायरेक्ट तुम्हाला रेडी झालेलंच दाखवलं आहे की कशा प्रकारे असं दिसतं आहे. किती छान आणि सुंदर प्रकारे रेडी झालेलं आहे. किती छान वाटते. इझिली कोणी म्हणू शकतं का की ही मंडाला आर्ट आपण फक्त 2 रुपयाच्या 3 रुपयाच्या पेनाने केलेली असं वाटतंय का तुम्हाला बघून? नाही ना, सुंदरच आहे. खूप सुंदर आणि छान प्रकारे वाटते ती आणि एकदम इझिली खूप मस्त आहे. मी तुम्हाला इतकं छान वाटतं ना मला तर ते बघून, खूप छान. आणि तुम्ही नक्की ट्राय करा. ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.